इचलकरंजीत घोरपडे नाट्यगृह चौकात महाविकास आघाडीच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते। या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांवर घणाघाती टीका केली। महाराष्ट्र आणि मुंबईचं वैभव लुटत गुजरातला घेऊन जाणाऱ्यांना रोखू आणि लुटलेलं वैभव परत मिळवू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। शेतकरी आंदोलन चिरडणाऱ्या मोदी सरकारनं 700 शेतकऱ्यांचे प्राण घेतले। महाराष्ट्रात येऊन भटकती आत्मा शोधण्यापेक्षा मोदींनी त्या शेतकऱ्यांचा आत्मा काय म्हणत असेल असा टोलाही ठाकरे यांनी लगावला। खासदार शरद पवार यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर जोरदार टीका केली। महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत पंतप्रधान आपल्यासह उद्धव ठाकरेंवर टीका करतायत, मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी काय करणार हे बोलतच नाहीत। हे वास्तव जनतेला कळून चुकलंय असं सांगितलं। देशात अनेक नेत्यांवर सत्तेचा गैरवापर करत केंद्र सरकारकडून ज्या कारवाया केल्या जात आहेत त्यातून देशात हुकुमशाही आणण्याचे संकेत मिळत आहेत, पण जनतेनं देशात हुकुमशाही येऊ देऊ नये असं आवाहन खासदार शरद पवार यांनी केलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टींवर टीका केली। एक खासदार निवडणुका जवळ आल्या की आंदोलन करतो, तर दुसऱ्या खासदाराचा अनुभव तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक आहे, त्यामुळे सत्यजित पाटील यांच्यासारखा नवीन चेहरा निवडून द्या असं आवाहन करत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर इचलकरंजीचा पाणी प्रश्न 6 महिन्यात सोडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधान मोदींनी खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार जयंत पाटील यांनी 4 जूनला शरद पवार हेच महाराष्ट्राचा हाच आत्मा आहेत हे सिद्ध होईल असं सांगितलं। महाविकास आघाडीचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी भाजप सरकारनं गेल्या 10 वर्षात वस्त्रोद्योग, कामगार, महिला, शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्वच घटकांना फसवलंय, त्यामुळे त्यांचा खरा चेहरा उघड झाल्याचं सांगितलं। इचलकरंजीचा पाणी प्रश्न, वस्त्रोद्योगाचा प्रश्न आजी माजी खासदारांनी सोडवलेला नाही, त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आणि कुणावरही अन्याय न करता पाण्याचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही सत्यजित पाटील यांनी दिली। सरकारनं टफ योजना बंद केली, फसवी वीज सवलतीची घोषणा केली। हातकणंगले मतदारसंघातील जनता सरकारच्या या जुमलेबाजीला बळी पडणार नाही असा विश्वास व्यक्त करत सत्यजित पाटील सरुडकर यांनी शेतकऱ्यांना चांगले दिवस पाहिजे असतील तर त्यांनी हे सरकार पाडावं असं आवाहन केलं। यावेळी आमदार मानसिंग नाईक, माजी आमदार अशोकराव जांभळे, माजी आमदार राजू आवळे, उल्हास पाटील, शशांक बावचकर, विनय महाजन, प्रताप होगाडे, सदा मलाबादे, सुकुमार कांबळे, सयाजी चव्हाण यांचीही भाषणं झाली। या सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।